अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचे आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. बघा ताईंनो, दादांनो, 12 ऑगस्टला आलेली आहे आषाढ अमावस्या. या आषाढ अमावस्येला दीप अमावस्या, दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ओळखलं जातं. आषाढ अमावस्या ही अतिशय महत्त्वाची अमावस्या मानली जाते, कारण अमावस्येनंतर लगेच पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात होते. आषाढ अमावस्या ही दीपपूजन, पितृपूजन, दान धर्म यासाठी अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. या आषाढ अमावस्येच्या दिवशी देवघरातील तसेच आपल्या घरातील सर्व दिव्यांची स्वच्छता करून त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे आणि म्हणूनच या अमावस्येला दिव्यांची अमावस्या असे म्हणतात. या दिवशी पवित्र स्नान व पूर्वजांचं स्मरण केल्याने सुख, शांती आणि समृद्धी मिळते. या आषाढ अमावस्येच्या दिवशी काही उपाय केल्याने आपल्या जीवनातील अनेक गोष्टींवरती प्रभाव पडतो. त्यामुळे ज्योतिषशास्त्रात आषाढ अमावस्येला महत्त्वाचे स्थान आहे. या आषाढ अमावस्येच्या दिवशी आपल्या मुलांचे सुद्धा औक्षण केलं जातं, कारण आपली मुलं ही सुद्धा वंशाचे दिवे असतात आणि म्हणूनच या दिवशी मुलांची पूजा करणंसुद्धा खूप जास्त शुभ मानलं जातं. धार्मिक दृष्टीने आषाढ अमावस्येचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी खास करून आपल्या मुलांसाठी काही उपाय जे आहेत तर ते केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. बुधवारी आषाढ अमावस्येला तुम्ही काहीच नाही केले तरी चालेल, पण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी इथे लावा एक दिवा. हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष, संकट, विघ्न, अडचणी दूर होऊन अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात खूप प्रगती होईल. मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल. तसेच त्यांना नवीन ऊर्जा व ज्ञानाची प्राप्ती होईल. त्यांचं अभ्यासामध्ये, व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये सकारात्मक बदल होईल. तर असा हा दिवा मुलांसाठी कुठे लावायचा आहे, कसा लावायचा आहे आणि कोणत्या वेळेला लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आषाढ अमावस्येला करायचा आहे. आषाढ अमावस्येचा प्रारंभ 11 ऑगस्टला रात्री 1:53 होणार आहे आणि समाप्ती 12 ऑगस्टला रात्री 11:10 होणार आहे. उदय तिथीनुसार 12 ऑगस्टला बुधवारी ही आषाढ अमावस्या म्हणजे दीप अमावस्या साजरी केली जाणार आहे आणि हा उपाय आपल्याला दीप अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 नंतर अगदी तुम्ही रात्री 11 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. जेव्हा तुम्ही मुलांसाठी हा दिव्यांचा उपाय करता तेव्हा मुलांच्या जीवनात सकारात्मक परिणाम होतो. हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्याने म्हणजेच हा दिवा लावल्याने या दिव्याच्या प्रकाशाने अंधकार दूर करून मुलांचे सारे काही आयुष्य आहे ते उजळून टाकतो असं मानलं जातं. त्याचप्रमाणे संकटाच्या अंधाराला चिरून सर्व संकट दूर करून मुलांचे आयुष्य नवीन उमेद, शक्ती, ऊर्जेने भरून निघते आणि धार्मिक मान्यता आहे अशी प्रत्येक आईला आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते. माझा मुलगा किंवा माझी मुलगी कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नये. त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं. त्यांच्या जीवनातील जे काही संकट, अडचणी, अडथळे, दुःख किंवा दोष आहे तर ते काही सर्व दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. दिवा हा बुद्धीचे, ज्ञानाचे प्रतीक असतो. दिव्यामध्ये अनेक प्रकारचे सकारात्मक ऊर्जा असतात आणि या ऊर्जा आपल्या घरासाठी, मुलांसाठी खूप महत्त्वाच्या असतात. त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं त्यासाठी हा जो दिवा आहे तर तो आपल्याला लावायचा आहे. हा दिवा तुम्ही तुमच्या घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत, लग्न झालेल्या मुलामुलींसाठी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता. तुमची मुलं शिक्षण घेत असतील, शाळेत जात आहेत, नोकरी करत आहेत किंवा एखाद्या व्यवसाय करत आहेत तर अशा मुलामुलींसाठी हा उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे. आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ना तर तो उपाय आपल्याला वर्षातून एकदाच आपण करू शकतो, म्हणजे आषाढ अमावस्येच्या दिवशी, म्हणजे दीप अमावस्येच्या दिवशी. त्यामुळे प्रत्येकाने हा जो उपाय आहे तो आवर्जून करायचा आहे.
म्हणजे प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिव्यासारखा लख प्रकाश आपल्या मुलांच्या आयुष्यात येण्यासाठी हा उपाय करायचा, तो आपण करणार आहे. आता उपाय करण्यासाठी आपल्याला कणकेचे दिवे बनवायचे. 5 या संख्येमध्ये आपल्याला कणकेचे दिवे तयार करायचे. आता हे कणकेचे दिवे तुम्ही गव्हाच्या पिठाचे किंवा तांदळाच्या पिठाचे बनवू शकता. बाजरीचे पीठ वापरायचं नाही किंवा ज्वारीचं पीठसुद्धा वापरायचं नाही. एकतर तुम्ही गव्हाचं पीठ वापरू शकता किंवा तांदळाचं पीठ वापरू शकता. थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये एक चमचाभर रवा टाकायचा. त्यानंतर तुम्हाला अर्धी वाटी गुळाचं पाणी करायचं आणि त्या गुळाच्या पाण्यामध्ये तुम्हाला ही कणिक आहे ते व्यवस्थित मळून घ्यायची. कणिक मळताना त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं तूपसुद्धा घालायचं. आता असे कणकेचे तुम्हाला अगदी छोटे छोटे आकाराचे 5 या संख्येने दिवे तयार करायचे. त्यानंतर हे जे दिवे आहेत ते तुम्हाला उकडून घ्यायचे. उकडायचे कसे, तर एका पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं. आपण जसं मोदक उकडतो त्याप्रमाणे तुम्हाला ते उकडून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर बघा ताटामध्ये ठेवायचे एका लाईनमध्ये. आणि हे दिवे तुम्हाला ताटामध्ये ठेवल्यानंतर गोल आकार करून ठेवू नका. आता एका ताटामध्ये हे 5 दिवे ठेवल्यानंतर या दिव्यांमध्ये आपल्याला लांब कापसाची वात घालायची, फुलवात अजिबात लावायची नाही. लांब कापसाची वात लावायची आहे आणि तेल घालायचं आहे. चुकूनही या दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं नाही, कारण मुलांचं औक्षवण करायचं आहे. तुपाच्या दिव्याने कधीच हे औक्षवण केलं जात नाही. तुपाचे दिवे हे फक्त देवांसाठी असतात, म्हणून या दिव्यामध्ये तुम्हाला तेलच घालायचं आहे. तेल तुम्ही कोणतंही घालू शकता. नंतर ते 5 दिवे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून प्रज्वलित करायचे आहे. दिवे प्रज्वलित केल्यानंतर प्रत्येक दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं. त्यानंतर सर्वप्रथम या दिव्यांनी आपल्या देवघरातील देवांना ओवाळून घ्यायचं. जी बाळकृष्णांची मूर्ती असते त्यांना ओवाळून घ्यायचं. आणि त्यानंतर देवघरासमोर आपल्याला एक पाट ठेवायचा किंवा एक आसन ठेवायचं आणि त्या आसनावरती किंवा पाटावरती आपल्या मुलांना बसवायचं. मुलांची पाटावरती बसवल्यानंतर त्यांच्या डोक्यावरती एखादा रुमाल ठेवायचा आणि त्यानंतर मुलांच्या कपाळावरती कुंकवाने गंध लावायचा. त्यानंतर थोड्याशा अक्षदा लावायच्या गंधाला आणि मग या 5 दिव्यांनी मुलांचं औक्षण करायचं, मुलांना ओवाळून घ्यायचं आहे. क्लॉकवाईज ज्या प्रकारे घड्याळाचे काटा फिरतो त्या प्रकारे 3 वेळा तुम्हाला ओवाळून घ्यायचं. आणि जेव्हा तुम्ही मुलांचं औक्षण करणार आहात, मुलांना ओवाळणार आहात, तेव्हा तुम्हाला म्हणायचं आहे की तुला उदंड आयुष्य लाभू दे. हे मुला, तुला उदंड आयुष्य लाभू दे. तुझ्या सर्व कार्याला तुझ्या सिद्धी मिळू दे, यश मिळू दे, दीर्घ आयुष्य हो, तुला उत्तम आरोग्य लाभो आणि तुझ्या जीवनात धनधान्याची समृद्धी येवो, तुझ्यावर कोणते संकट येऊ नये, असं तुम्हाला म्हणायचं आहे. आता या दिव्यांनी मुलांचं औक्षण करून झाल्यानंतर हे दिवे साईडला ठेवायचे आहेत आणि आपल्या उजव्या हातामध्ये थोडीशी मोहरी घ्यायची. पिवळी किंवा काळी मोहरी घेतली तरी चालेल. थोडंसं मीठ घ्यायचं. मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरून घ्यायचं आणि घराच्या बाहेर जाऊन फेकून द्यायचं. किंवा घरीच तुम्ही तवा गरम करा आणि त्या तव्यावर त्या दोन्ही वस्तू टाकून द्या. तुम्हाला जाळून टाकायचे आहेत. आणि त्यानंतर हे जे दिवे आहेत तर ते दिवे आपल्याला जिथे आपल्या मुलांची रूम आहे तिथे आपली मुलं दररोज बसून अभ्यास करतात, तर त्या ठिकाणी पूर्व दिशेला या सर्व दिव्यांची वाती करून दिवे जे आहेत तर ते ठेवून द्यायचे. म्हणजे दिव्यांची वाती पूर्वेकडे येईल अशा पद्धतीने ते दिवे तुम्हाला त्या ताटामध्ये तुमच्या मुलांच्या रूममध्ये किंवा जिथं मुलं अभ्यास करतात तर त्या जागेवर ठेवून द्यायचे आहेत. शक्य नसेल तर मग तुमच्या देवघरामध्ये तुम्ही पूर्व दिशेला हे दिवे तोंड करून लावू शकता. कारण वास्तुशास्त्रानुसार मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, चांगल्या आरोग्यासाठी आणि बुद्धीच्या विकासासाठी दिव्यांची वात जी आहे तर ती पूर्व दिशेला करून लावली जाते. त्यामुळे तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होते. तसेच दिशेला या दिव्यांची वात करून लावल्याने पूर्वेला मुलांची एकाग्रता वाढते आणि त्यांच्या अभ्यासामध्ये सुद्धा सकारात्मक बदल होतो आणि त्यामुळे आयुष्य दीर्घ होऊन जातं. चुकूनही जेव्हा तुम्ही मुलांचं औक्षण करणार आहात, मुलांचं दक्षिण दिशेला तोंड येणार नाही याची काळजी घ्या. दिव्याची वातीसुद्धा दक्षिण दिशेला येणार नाही याची विशेष काळजी घ्या. कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते आणि पितरांची दिशा मानली जाते. म्हणून या दिशेला तोंड करून मुलांचे औक्षण करू नका. आणि या दिशेने दिव्यांची वात येईल अशा पद्धतीने सुद्धा मुलांचे हे दिवे ठेवू नका. आता जर तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील किंवा 3 मुलं असतील तर मग किती दिवे बनवायचे, तर
5च दिवे बनवायचे आहेत आणि या 5च दिव्यांनी दोन्ही मुलांना ओवाळायचं आहे. प्रत्येकी मुलांसाठी वेगवेगळे दिवे बनवायची गरज नाही. फक्त शेवटी जी तुम्ही मोहरी आणि मीठ उतरवणार आहात ती वेगवेगळी घ्यायची. एका मुलावरून ती उतरवून घेतल्यानंतर पुन्हा दुसऱ्या मुलांना ती वापरायची नाही. अशा पद्धतीने हा छोटासा उपाय आषाढ अमावस्येला आपल्या मुलांसाठी प्रत्येक आईने करायचा आहे. बघा, खूप प्रभावी उपाय आहे हा आणि तो स्वामींच्या मठामध्ये केंद्रामध्ये सांगितला जातो. त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय नक्की आवर्जून करा. हा उपाय तुम्ही करा किंवा करू नका, पण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, चांगल्या आरोग्यासाठी आपल्याला हा उपाय नक्की करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर कोणताही उपाय तुम्ही करू नका, कारण घरामध्ये सुतक असेल तर दिवासुद्धा प्रज्वलित केला जात नाही. म्हणून तुम्हाला कोणताही उपाय, हा दिव्यांची पूजा जी आहे तर ती करता येणार नाही. तरी अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.